आज आपण पाहिलं तर वडगाव रासा या ठिकाणी शरद पवारांची सभा संपन्न झाली। या ठिकाणी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याबाबत अनेक आरोप प्रत्यारोप केले जात होते। आज शरद पवारांची सभा झाली, कारखाना बंद आहे। शरद पवारांनी शब्द दिलाय, चेअरमन म्हणून तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे? मी खूप खूप आभार मानतो पवार साहेबांचा, धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी येऊन इकडं सर्व जनतेसमोर सगळ्यांसमोर हा शब्द दिला आहे की ते घोडगंगा चालू केल्याशिवाय राहणार नाही। काय अवस्था होती की पवार साहेबांच्या येण्याच्या अगोदरती की घोडगंगाबाबत अनेक आरोप केले जात होते, आत्ता पवार साहेब आलेत, निश्चित कारखाना चालू होईल का? 100% कारखाना चालू होणार म्हणजे होणारच। खोटे आरोप केले जात होते पवारसाहेब येण्या अगोदर, आत्तासुद्धा खोटे आरोपच केले जातात की 25 वर्ष यांच्या हातात एका हाती सत्ता असतानासुद्धा कारखाना तोट्यात गेला। हे आज मी माझ्या भाषणातनं एकदम व्यवस्थितपणे समजून सांगितलं कसे आमच्या हातात सत्ता असताना आम्ही वेगवेगळे बक्षिसं पारितोषिक मिळवले, वेगवेगळ्या संस्थांचे ते बक्षिसं होते, कसे टाईम टू टाईम आपण बोनस किती पटीने जास्त दिलेत। आधी SMP होती, FRP आता आली, त्याच्या पलीकडे जाऊन आपण कसं पेमेंट शेतकऱ्यांना दिले। 2000चा कारखाना 4500 टनाचा केला, डिस्लरी टाकली, ती कर्जमुक्त केली आणि आपण परत गुंतवणूक कोजनमध्ये केली। पण 2014ला ज्यावेळेस हे सरकार बदललं आणि कटकारस्थान या भाजप सरकारने या महाराष्ट्र राज्याला लागू केलं, अख्खं एकदम घाणेरडं राजकारण करून टाकलं, तेव्हापासून आपल्याला थोडा तोटा झाला। आणि त्यापुढं आपलं आत्ताच्या या सरकारने परत जे हे स्प्लिट झाला, दादा आणि साहेब असे वेगळे गट पडल्यानंतर तिथनं परत आपलं कर्ज जे नवजुनं करायचं होतं 50 कोटीचं, आपण जे आपलं नवजुनं कर्जाचं लिमिट होती आपण घेतलेलं, फेडताना आपण 55 कोटी फेडलेले, ते देताना आपल्याला फक्त 23 कोटी देऊन आपल्याला तिकडं त्यांनी थांबवलं। तर आपण पाहिलं की घोडगंगाबाबत अनेक तर्कवितर्क केले जात होते। चेअरमन ऋषिराज असेल, त्यांनी अतिशय परखडपणे आपली भूमिका मांडली आणि घोडगंगा कारखाना हा महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर निश्चित सुरू होईल असे त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्यात। पाहत राहा फक्त स्टार महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।